श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, चैत्राची पौर्णिमा येत आहे. चैत्र पौर्णिमा ही एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला चालू होऊन 2 तारखेच्या संध्याकाळी संपत आहे. एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला चैत्र पौर्णिमा संध्याकाळी 7:06 चालू होती आणि 2 तारखेला संध्याकाळी 7:41 संपते. मित्रांनो, इथे माझ्याकडे कॅलेंडर आहे. यातून मी तुम्हाला बघा, 1 तारखेला चालू होते पौर्णिमा संध्याकाळी 7:06 आणि 2 तारखेला संध्याकाळी 7:41 पौर्णिमा संपणार आहे. पौर्णिमा चैत्र महिन्याची ही जी पौर्णिमा आहे ही थोडी स्पेशल आहे मित्रांनो. ज्यांना सेवा करायच्या आहेत, ज्यांना पौर्णिमेच्या सेवा करायच्या आहेत, त्यांच्यासाठी पौर्णिमेची सेवा म्हटलं तर आपण जे दर महिन्याला पौर्णिमेचं सत्यनारायण करतो, तर यामध्ये थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं आहे मित्रांनो. ते म्हणजे कसं, आता बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की जे पौर्णिमेचं सत्यनारायण असतं ते प्रदोष काळात केलं जातं. प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी 6:30 पावणे 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. तर तसं बघायला गेलं तर संध्याकाळी 7 वाजता पौर्णिमा चालू होते, परंतु आपण असं मानलं जातं की जी पौर्णिमा सूर्योदय बघते तो दिवस आपण मानतो पौर्णिमेचा. आणि आपल्याला सत्यनारायण करायचं असेल तर आपण म्हणजे ज्या पौर्णिमेने सूर्योदय पाहिलेला आहे त्या दिवशी त्या काळात आपण सत्यनारायण करतो. तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर आपल्याला जे आपल्यापैकी ज्यांना सत्यनारायण करायचं आहे पौर्णिमेचं, आणि सत्यनारायण तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण प्रदोष काळात करतो संध्याकाळच्या वेळेत. तर ज्यांना आपल्यापैकी सत्यनारायण करायचं असेल त्यांना सत्यनारायण हे 2 तारखेच्या संध्याकाळी करायचं आहे. ज्यांना करायचं असेल ते 2 तारखेच्या संध्याकाळी सत्यनारायण करू शकता. जे आपण दर महिन्याचं सत्यनारायणबद्दल मी तुम्हाला मागील व्हिडिओ सांगितलं होतं. दुसरी गोष्ट, चैत्र नवरात्री जी आत्ताच आपण साजरी केली मित्रांनो. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या देवीचा मानपान करता आला असेल किंवा जमलं नसेल काही कारणानिमित्ताने, किंवा त्यांना नाही जमलं 9 दिवस काहीच सेवा करायला. तर अशा आपल्या मित्रमैत्रिणींसाठी चालून आपल्याला एक संधी येते की ज्याच्यामध्ये जर आपल्याला नवरात्रीमध्ये करायला नाही जमलं तर आपण आता चैत्राची जी पौर्णिमा आहे, चैत्र पौर्णिमा या दिवशी आपण त्या सेवा करू शकतो. पूर्ण 9 दिवस सेवा करून आपल्याला जे फळ भेटणार होतं ते आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही छोटीपेक्षा छोटी सेवा जरी केली किंवा तुम्हाला मोठ्या सेवा करायच्या असतील, मोठ्या सेवा म्हणजे तसं बघायला गेलं तर असं आपण नवरात्रीमध्ये ओटी भरतो, आपल्या कुलदेवीची कुळाचार करतो, थोडक्यात ओटी भरतो. आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतो, आपण हवन करतो अष्टमी नवमीला, किंवा आपल्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो आपण 9 दिवस. तो जेव्हा आपण नवरात्रीत करत असतो तेव्हा आपल्याला तो सप्तमीपर्यंत तो आवरून घ्यायचा असतो, आपल्याला पूर्ण करायचे असतात 13 पाठ. कारण की त्यानंतर आपल्याला अष्टमीला हवन करायचं असतं आणि नवमीला आपण कन्यापूजन करतो. पण चैत्राची पौर्णिमा म्हणजे हा एकच दिवस असणार आहे आपल्याकडे. तर ज्यांना दुर्गा सप्तशतीचं ग्रंथाचं पठण करायचं आहे, ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ करायचं आहे, ज्यांची इच्छा आहे, तर अशा आपल्या मित्रमैत्रिणींसाठी चैत्र नवरात्रीचा हा खूप स्पेशल आणि सुंदर दिवस आहे आणि तितकाच प्रभावशाली, जितकी पूर्ण चैत्र नवरात्रीचे जितके 9 दिवस होते तितकाच प्रभावशाली हा एक चैत्राची पौर्णिमेचा हा जो दिवस आहे. तर या दिवशी आपण ज्यांना आपल्या देवीची ओटी भरता नाही आली नवरात्रीमध्ये, ज्यांना कन्यापूजन नाही करता आलं, ज्यांना कुळाचार नाही करता आला थोडक्यात, तर अशा आपल्या मित्रमैत्रिणींसाठी आपण या दिवशी आपल्याला कन्यापूजन आपण करू शकतो. आपल्याला 9 कन्या नाही मिळाल्या, आपल्याला 5 कन्या नाही मिळाल्या, तर एक जरी छोटी मुलगी मिळाली तर आपण तिचं पूजन करू शकतो. त्यांना या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला सवाशीण जेवू घालायचे असेल तर ते 5 सवासणी नाही मिळाल्या, 7 सवासणी नाही मिळाल्या, एक जरी सवाशीण मिळाली, एक लेडीज मिळाली तरी पण आपण तिला मनापासून त्यांना जेवू घालून त्यांचा जो काही मानपान आहे, जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची असेल
किंवा सवासणी कोणाचं म्हणजे बऱ्यापैकी महिला घालतात नवरात्रीमध्ये शेवटच्या दिवशी सवासणी जेव घालता. त्यांनाही जमलं असेल ज्यांना, त्यांच्यासाठी हा दिवस खूप छान आहे, खूप उत्तम आहे. या दिवशी आपण देवीचं हवन करू शकतो, जे आपण नवरात्रीमध्ये करतो. अष्टमीला नवमीला हवन करू शकतो. पुन्हा आणखी आपण दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे, पण जर का एखाद्याला दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं असेल, पण त्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पूर्ण 13 पाठ एकाच दिवसात आपल्याला करायला लागणार आहे. कारण की आपल्याकडे तो एकच दिवस असतो. जेव्हा आपण नवरात्रीत करतो तेव्हा आपण 9 दिवसामध्ये आपल्याला तो पाठ करायचा असतो, परंतु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एका दिवशी ते वाचायचं असतं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या देवीची ओटी भरायची असेल, जर आपण कुळाचार करतो ना नवरात्रीमध्ये, जे आपण करतो देवीला, चैत्राची नवरात्री असू दे किंवा शारदीय नवरात्री असू दे, यामध्ये आपण आपल्या कुलदेवीचा मानपान करतो. ज्यांची इच्छा असेल ते पौर्णिमेचा खूप सुंदर दिवस आहे, इतका प्रभावशाली दिवस आहे, या दिवसात पण आपण करू शकतो. तर अशा प्रकारे चैत्राची जी पौर्णिमा येते 3 तारखेची, या दिवशी ज्यांना कोणाला आपल्या नवरात्रीमध्ये सेवा ज्यांच्या अपूर्ण राहिल्या आहे काही कारणानिमित्त, जे नाही करू शकले, तर असे आपले मित्रमैत्रीण या दिवशी आपल्या राहिलेल्या सेवा पूर्ण करून घेऊ शकता. खूप सुंदर दिवस आहे मित्रांनो. बघा, आपल्याला आवड तर असतेच म्हणा, पण वेळ नसतो. पण एक दिवस आहे, खूप इतका विशेष दिवस आहे, इतका प्रभावशाली दिवस आहे. ज्यांना सत्यनारायण करायचे ते करू शकता. सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळामध्ये आपल्याला सुरुवात करायची असेल की आम्हाला या पौर्णिमेपासून करायचे सत्यनारायण, तर आपण चालू करू शकतो. चैत्राची पौर्णिमा आहे, इतकी स्पेशल, इतका खास दिवस आहे. त्या दिवशीपासून आपण इतकी सुंदर सुरुवात करू शकतो. आपण दुर्गा सप्तशतीच्या पाठाबद्दल मी तुम्हाला आत्ता सांगितलं. आपल्या देवीचा कुळाचार आहे. आता ओटी भरण्यामध्ये आपल्या जसं की जितकी आपली क्षमता आहे, गरजेचं नाही आहे की तुम्हाला अशी महागडी साडी वगैरेच, आपल्या देवीला इतक्या महागड्या वस्तूंची तशी तर काहीच गरज नसते, पण ते आपलं प्रेम असतं, आपण व्यक्त करत असतो. पण गरज नाही आहे. तर जर का नसेल कोणाकडे ओटी तर भरायची, पण सध्या नाही जमत इतकं असं साडी वगैरे, तर तुम्ही ब्लाऊज पीस, नारळ, खणा नारळाची ओटी बोलतो आपण खणा नारळाची ओटीसुद्धा आपल्या देवीची भरू शकतो. किंवा जे आपण सवासीन महिला आपण बोलवू त्यांना आपण ते ओटीचं साहित्य त्यांना देऊ शकतो, किंवा डायरेक्ट त्यांचीच ओटी भरू शकतो आपण, कारण की आपण त्यांना आपल्या देवीच्या नावानेच पूजत असतो. तर अशा प्रकारे आपण चैत्राची ही जी पौर्णिमा येते 3 तारखेला, अशा प्रकारे आपल्याला राहिलेल्या ज्या सेवा आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या कुलस्वामिनीची जी सेवा करण्याची इच्छा आहे परंतु नाही जमलं नवरात्रीमध्ये, तर या दिवशी आपण त्या सेवा करू शकतो मित्रांनो. खूप प्रभावशाली असा दिवस आहे. तर माझ्या मते तर केलीच पाहिजे. ज्यांना वर्षभर वेळ नाही मिळत, असे स्पेशल जे दिवस येतात खास, तर अशा दिवशी आपण थोडंसं ॲडजस्ट करून त्यात आपलंच चांगलं होणार असतं, आपल्यासाठीच असतं ते, आपण आपल्यासाठीच करत असतो. तर आपण थोडा वेळ काढून या सेवा केल्या पाहिजे. ज्यांच्या नाही जमल्या नवरात्रीत, ज्यांनी नवरात्रीत केल्या त्यांना जर पुन्हा करायचं असेल, त्यांना पुन्हा त्यांनी कन्यापूजन केलं आहे, त्यांनी कुलदेवीची ओटी वगैरे भरली, परंतु त्यांना सप्तशती ग्रंथाचं पठण करायचं आहे, तर ते सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी सप्तशती ग्रंथाचं पठण करू शकता. अतिशय प्रभावी असा आपला सप्तशती ग्रंथ आहे. एकदा मित्रांनो बघा, तुम्हाला नक्कीच याचे अनुभव येतील, नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव झालेला दिसेल जेव्हा तुम्ही सेवा करशाल. हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये याचे झालेले प्रभाव, परंतु याचे प्रभाव फक्त तो व्यक्ती समजू शकतो जो ती सेवा करत आहे. त्याच्या मनात आहे की मला या कारणानिमित्त मी ही सेवा करतो. त्या व्यक्तीला जर तो मनापासून करतो आहे तर त्याची सेवा नक्कीच एक्सेप्ट केली जाते वरती आपल्या देवांकडे, आणि त्यांना त्याचे पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा दिसतात. तर आजच्यासाठी इतकंच. भेटूया पुढच्या वेळी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.